येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला, तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले। मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप नकली वाघ दाखवून भीती घातली, तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आहे। 3. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर 77/2026 BNS 74-75-351-2 सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 312 तपास अधिकारी किरण सूर्यवंशी SDPO तथा विशेष तपास पथक। थोडक्यात हकीकत दिनांक 7/10/2024 ते 12/10/2024 दरम्यान सकाळी 11 वाजेच्या सुमारास ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी व तिचे पती हे अशोक खरात यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यावेळी अशोक खरात याने फिर्यादीचे पतीस बाहेर पाठवून फिर्यादीला एकटीला थांबवून तिच्या हातावर एक काळा दगड ठेवून तिच्या कानात मंत्र पुटपुटून तिच्या डोक्यावर पाठीवर हात फिरवून तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। तसेच तू घाबरू नकोस, तू माझ्या औरामध्ये आहेस, माझ्या दैवी शक्ती आहे, मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे, मी तुझी शुद्धी केली आहे, तू झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्यावर देवाचा कोप होईल असा दम दिला आहे। या संपूर्ण मजकुरावरून फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे। 4. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर नंबर 78/2026 BNS 64-1-74-75-351-2 सह नरबळी अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोना प्रतिबंधक कायद्याचा अधिनियम 2013 चे कलम 312 तपास अधिकारी किरण सूर्यवंशी। थोडक्यात हकीकत एप्रिल 2022 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलवून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास देऊन पेढा खाण्यास देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक लगट करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाली आहे, तुझ्या सर्व अडचणी दूर होणार आहेत आणि हे जर कोणाला सांगशील तर देव तुझ्यावर कोपेल, तुझे चांगले होणार नाही असा दम दिला। या आधारावर फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद झाला आहे। 5. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक जे काही असेल संबंधित अधिनियम या अंतर्गत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत यातील आरोपी अशोक खरात याने यातील फिर्यादी हिस बोलवून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुद्धी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल, सर्पदंश होऊन त्यांचे दिवाचे बरे वाईट देखील होईल अशी भीती दाखवून ओकस प्रॉपर्टी या कार्यालयात बोलवून तिला मिठाई खाण्यास देऊन तिच्या पाठीवर शरीरावर हात फिरवून कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व या मजकुरावरून फिर्यादीने सदर गुन्हा नोंद केला आहे। आता SIT मध्ये जो काही पुढील तपास याच्यावर चाललेला आहे, सदर तपासात जप्त पेनड्राईव्ह मधील व्हिडिओतील पीडित असलेल्या उर्वरित महिलांकडे तपास करून आरोपीने केलेल्या कृत्याबद्दल तपास सुरू आहे। दाखल गुन्ह्यांचा परिपूर्ण तपास चालू आहे। आरोपीचे भुंदूगिरीस व जादूटोण्यास बळी पडलेल्या महिलांचा व इतर पीडितांचा शोध घेऊन त्याबाबत तपास करणे व त्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे का याबाबत देखील तपास सुरू आहे। आरोपीचे मालमत्तेची माहिती प्राप्त करून त्याचे आर्थिक व्यवहार तपासून त्याबाबत कायदेशीर कारवाई सुरू आहे। आरोपीच्या मोबाईल मधील डेटा सायबर विभागाकडून क्लोनिंग झाल्यानंतर
सदरचा मोबाईल सायबर फॉरेन्सिक मुंबई येथे पाठवून त्यातील डिलीट झालेला डेटा रिकव्हर करून त्या आधारे प्राप्त होणाऱ्या माहितीवरून अधिक तपास करण्यात येणार आहे। आरोपीने जादूटोणा व भोंदूगिरीचा वापर करून कोणाची फसवणूक केली आहे, त्यात कोणत्या शासकीय अधिकाऱ्याचा समावेश आहे काय याचाही तपास सुरू आहे। गुन्ह्याच्या अनुषंगाने अशोक खरात याला जर कोणी मदत केली असेल त्या सर्वांची चौकशी करण्यात येईल। आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांनी 6 पीडित महिलांना निष्पन्न करून त्यांचे 5 त्यापैकी 5 पीडित महिलांच्या जबाबावरून 5 गुन्हे व 1 साक्षीदाराच्या जबाबावरून त्याच्या पत्नीविषयी घडलेल्या प्रकाराबाबत 1 गुन्हा असे 6 गुन्हे नोंद केले आहेत। या दाखल गुन्ह्यात आरोपी अशोक खरात याला अटक करून 24/3/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। आरोपीने भोंदूगिरी जादूटोणा करून केलेल्या अश्लील कृत्याबाबतचे व्हिडिओ ज्या साक्षीदाराने पोलिसांसमक्ष सादर केले त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणात आजपर्यंत एकूण 8 गुन्हे दाखल आहेत। या 8 गुन्ह्यांपैकी 7 गुन्हे SIT कडे तपासात आहेत। 1 गुन्हा क्राईम युनिट क्रमांक 1 नाशिक शहर यांच्याकडे तपासात आहे। एकूणच अध्यक्ष महोदय, या संदर्भात अजून भरपूर माहिती मिळते आहे। आज जो काही मी अहवाल या ठिकाणी दिलेला आहे हा अंतरिम अहवाल आहे। रोज तपास, आता त्यांची कस्टडी वाढली आहे त्याची, त्यामुळे अजून जे काही आपल्याला पुरावा मिळाला आहे, अजून जे काही त्यातनं कनेक्शन्स मिळत आहेत त्याची तपासणी चाललेली आहे। पण काल सभागृहाची या ठिकाणी या संदर्भात निवेदन व्हावं अशी मागणी असल्यामुळे आत्तापर्यंतच्या तपासाचे निवेदन आहे। पुढे जो काही तपास होईल तोही सभागृहाला अवगत करण्यात येईल। नाही, एक मिनिट निवेदनावर काय बोलायचं? अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंतच्या तपासासंदर्भामध्ये अतिशय विस्तृतपणे निवेदन केलेलं आहे। मला माहिती आहे की निवेदनावर चर्चा होत नाही, परंतु 1-2 प्रश्न विचारता येतात हेही मला माहिती आहे। मुख्यमंत्री महोदय, आपण एकूण 6 गुन्हे, त्यातले 5 गुन्हे प्रत्यक्ष, 1 गुन्हे साक्षीदाराकडून किंवा त्याची एकंदरीत प्रॉपर्टी, त्याचा अत्यंत नीच अशा पद्धतीची वागणुकीच्या संदर्भामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे खुलासेवार या ठिकाणी सांगितलं। आपण चौकशी करत असताना त्यांची जी काही संस्था आहे त्या संस्थांच्या संचालकांचा सुद्धा या ठिकाणी चौकशी होईल, प्रॉपर्टीची होईल वगैरे वगैरे सांगितलं। पण त्याचबरोबर आपण असंही म्हणाला की काही अधिकारी ह्याला कुठे आर्थिकदृष्ट्या त्याला मदत करायला कुठे जबाबदार आहेत का, असं आपण म्हणालात। माझा आपल्याला एकच फक्त प्रश्न आहे की नुसतं आर्थिकदृष्ट्या नाही तर या सगळ्या गोष्टीमध्ये अधिकाऱ्यांना माहिती असून सुद्धा त्यांनी ही गोष्ट कानाडोळा केला आणि म्हणून इथपर्यंत आलं। आपण सगळी हिस्ट्री 2022, 23, 24 पासून सगळी सांगितली। त्याचबरोबर राजकारणातल्या काही माणसांची नावं अध्यक्षमध्ये समोर आलेत, फोटो समोर आलेत। आपलं महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी महाराष्ट्र राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं हे राज्य आहे। तुम्ही आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदे करतो, अशा वेळेला जे कोणी याच्यामध्ये आहेत ते सुद्धा याच्यामध्ये गुंतलेले आहेत, त्यांची आपण चौकशी करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, ज्या व्यक्तीच्या विरुद्ध पुरावा मिळेल त्या प्रत्येकाची चौकशी करू। बघा, एक गोष्ट, आपण सगळे राजकारणात आहोत, त्यामुळे कोणाचा फोटो कोणासोबतही येतो आपण अनेक वेळा बघितलेला आहे। नुसता कोणाचा फोटो कोणासोबत आहे यावरनं त्याला आरोपी करता येणार नाही। पण आता आपण डिलीटेड डेटा पण या ठिकाणी संपूर्ण काढतोय, त्यामुळे डिलीटेड डेटामध्ये कोणाचा संपर्क होता का, कोणी व्यवहार केला आहे का, कोणी मेसेजेस केले आहे का, या गोष्टीत जो कोणी असेल त्या प्रत्येकाची याच्यामध्ये चौकशी केली जाईल। आणि विशेषतः मी एक सांगतो की जाणीवपूर्वक आपण SITचा प्रमुख एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला केलेला आहे। यातली सेन्सिटिव्हिटी लक्षात घेऊन एका महिला अधिकाऱ्याला केलेला आहे आणि त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड अतिशय चांगला आहे। त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही आपण पाठीमागे घालणार नाही। कोणी डायरेक्ट केली असेल, कोणी इनडायरेक्ट केली असेल, कुठली मदत असेल तरी तो धडा आपण शिकू। मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत एकदम विस्तृत अशी संपूर्ण माहिती दिली। हे खरं म्हणजे माणुसकीला सगळं काळीमा बसणारं फार मोठं प्रकरण आहे, सगळे म्हणजे विस्तृत आलेलं आहे। आम्हाला जरा आपल्याकडे एक प्रश्न असा आहे की काही वरिष्ठ उच्चपदीय पदस्थ अधिकाऱ्यांची नावं पुढे आली। हे सगळी चौकशी, हा सगळी इन्क्वायरी आपण ATCच्या माध्यमातून करतो, गुन्हे वगैरे सगळे दाखल झाले।
माझी मान्य राहता जिल्हा अहिल्यानगर येथे पार्टनरशिपमध्ये साई सिल्वर ओक मंगल कार्यालय, सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे 5 जणांमध्ये मिळून 6 एकर जमीन, स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक, एकूण बँक खाते 5, ICICI, युनियन, सारस्वत, विश्वास कोऑपरेटिव्ह, SBI अशा प्रकारे 40,87,00,000 रुपयाचे बाजार मूल्य. आरोपीकडे कौशल्याने विचारपूस करून वरील माहिती प्राप्त केली. तसेच त्याचे CA कोण आहेत, त्याने कोणत्या देशात प्रवास केला याची माहिती प्राप्त केली. ती खालीलप्रमाणे आहे. CA प्रकाश पादे नाशिक, CA किरण कटारिया नाशिक, परदेश प्रवास अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, UAE, साऊथ आफ्रिका, इथिओपिया, टांझानिया, केनिया, इंडोनेशिया, मलेशिया, पेरू, युगांडा, कंबोडिया. आरोपी व आरोपीचे नातेवाईक यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी IGR यांना पत्र पाठवण्यात आले असून ती प्राप्त करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. आरोपी अशा खरात यांच्याकडे याच्यापेक्षा जास्त मालमत्ता असू शकते, त्याबाबत तपास करत आहोत. तसेच आरोपी याने आयकर चोरी, कर चुकवेगिरी असे प्रकार केले असतील तर त्याबाबत आयकर विभाग त्यांना पुढील कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात येतो आहे. आरोपी अशोक खरात याच्यासोबत संगनमत करून कोणी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी कोणते आर्थिक गैरव्यवहारामध्ये सहभागी होऊन काही आर्थिक गैरव्यवहार केले आहेत का याच्याही बाबत सखोल चौकशी सुरू आहे. तसेच आरोपी अशोक खरात यांचे श्री शिवनिका संस्थान मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मधील कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. तसेच अशोक खरात यांचे इतरही काही संस्थान ट्रस्ट असतील तर त्या संस्थानांची व त्यावरील कार्यकारी मंडळातील सदस्यांची सखोल चौकशी सुरू आहे. SIT कडे वरील प्रकरणी तिन्ही गुन्हे एकत्रित तपासात आल्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी, आरोपीची वैद्यकीय तपासणी, आरोपीसोबत काम करणाऱ्या साक्षीदारांकडे विचारपूस करण्यात आली. आरोपीचा कार चालक, त्याच्यासोबत काम करणारे नोकर, मिरगाव फार्म हाऊसवरील त्याच्याकडे काम करणारे लोक, त्याच्यासोबतचे पुजारी यांचा जबाब नोंदवण्यात आला. ज्या साक्षीदाराकडून शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात व्हिडिओ जप्त केले तो साक्षीदार देखील तणावात होता. त्याला पोलीस संरक्षण पुरवून सुरक्षेची पूर्ण हमी देऊन त्याच्याशी चर्चा करून व्हिडिओच्या पुराव्याची कडी जोडण्यात आली आहे. ज्या साक्षीदारांनी पोलिसांना व्हिडिओ हजर केले आहेत ते साक्षीदार तसेच त्यांनी ज्यांच्याकडून व्हिडिओ मिळवले ते महत्त्वाचे साक्षीदार यांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. पीडित महिलेचे नातेवाईकांचे जबाब नोंद करण्यात आले आहेत. आरोपीचे CDR साठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नॅटग्रिडचा वापर करून आरोपीच्या बँक खाते, मालमत्ता, सोशल मीडियाविषयी माहिती मिळवण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. इतर आवश्यक बाबींचा तपास करण्यात आला आहे. SIT तपासामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात जप्त असलेल्या व्हिडिओच्या आधारे त्यातील पीडित महिला निष्पन्न करून त्यांना बोलवून त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे. आरोपी अशोक खरात याचे भोंदूगिरी व जादूटोणा करून लैंगिक अत्याचारास बळी पडलेल्या 4 पीडित महिलांना निष्पन्न केले आहे. त्या 4 पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेऊन 4 गुन्हे व 1 साक्षीदाराने त्याच्या पत्नीबाबत घडलेल्या प्रकाराबद्दल दिलेल्या जबाबावरून 1 गुन्हा असे एकूण 5 पीडित महिलांचे स्वतंत्र गुन्हे हे दाखल करण्यात आले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत. सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक शहर गुन्हा नंबर 75/2026 BNS 64-1 64-2 M88 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा तथा जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 3(1)(2) तपास अधिकारी किरण सूर्यवंशी SDPO कळवण तथा विशेष तपास पथक. थोडक्यात हकीकत, आरोपी अशोक खरात याने माहे फेब्रुवारी 2020 ते दिनांक 18/3/2026 रोजीच्या दरम्यान ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना 30 तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीच्या नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले. यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला. तसेच जर फिर्यादीने अशोक खरात यांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधीस नाकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझ्या मुलांचे बरे वाईट होईल असा दम दिला व
वगैरे मजकुरांचे फिर्यादीवरून सदरचा गुन्हा नोंद आहे. अशोक खरात याने पीडित महिलेला दिव्य जडीबुटीचे औषध आहे असे सांगून एक द्रव्य दिले होते. सदर द्रव्य पीडित महिलेला सोमवार दिनांक 23/3/26 रोजी तपासकामी हजर केले आहे. यानंतर सदर द्रव्याचे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर नंबर 76/2026 BNS 64-1-74-351-2 सह महाराष्ट्र नरबळी व अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 312 तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गुन्हे पथक युनिट नंबर 1 तथा विशेष पोलीस पथक थोडक्यात हकीकत माहे नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2025 या कालावधीत ओकस प्रॉपर्टीज कॅनडा कॉर्नर नाशिक येथे आरोपी अशोक खरात याने फिर्यादी यांची पत्नी हिस गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला. तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या कार्यालयात अडचणी घेऊन येणाऱ्या लोकांकडून मंदिराच्या अकाउंटवर पैसे घेतले. मिरगाव तथा तालुका सिन्नर येथील मंदिरात नकली साप नकली वाघ दाखवून भीती घातली. तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजून अघोरी प्रकार केले वगैरे मजकुराच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा नोंद आहे. 3. सरकारवाडा पोलीस स्टेशन शहर गुन्हा रजिस्टर 77/2026 BNS 74-75-351-2 सह महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम 2013 चे कलम 312 तपास अधिकारी किरण सूर्यवंशी SDPO तथा विशेष तपास पथक थोडक्यात हकीकत दिनांक 7/10/2024 ते 12/10/2024 दरम्यान सकाळी 11 वाजेच्या सुमारास ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे फिर्यादी व तिचे पती हे अशोक खरात यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यावेळी अशोक खरात याने